S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा। राज्याचे माजी मंत्री श्रीमान शंकररावजी कोल्हे पाटील यांच्या नातसूनबाई संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटी एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी श्रीमान नितीनदादा कोल्हे पाटील यांच्या स्नुषा, तर याच संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी श्रीमान अमितदादा कोल्हे पाटील यांच्या अर्धांगिनी संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सौभाग्यवती मनालीताई अमितदादा कोल्हे पाटील शिक्षण महर्षींची प्रेरणा घेऊन सक्षमपणे या संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी ही दुर्गा। चला तर मग S9च्या नवरात्र विशेष कार्यक्रमात या नवदुर्गामध्ये थेट या दुर्गेच्या भेटीला। भारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी अश्विन शुद्ध पक्षी आंबा बैसली सिंहासनी हो, प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो। मूलमंत्र जप करुनी भोवते रक्षक ठेवूनी हो, ब्रह्मा विष्णू रुद्र आईचे पूजन करीतो हो। उदो बोला उदो आंबाबाई माऊलीचा हो, उदो कारे गरजती काय महिमा वर्णो तिचा हो। अशा या अंबामातेस अर्थात आदिशक्तीस कोटी कोटी वंदन या नवरात्रोत्सवात समर्पित करतो आहोत। S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत। आजच्या माळेला आपणा समवेत जो गप्पांचा सिलसिला रंगणार आहे तो आहे राज्याचे माजी मंत्री सन्माननीय श्रीमान शंकरराव गेणूजी कोल्हे पाटील यांच्या नातसूनबाई, एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी सन्माननीय श्रीमान नितीनदादा कोल्हे पाटील यांच्या स्नुषा, याच संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी आदरणीय श्रीमान अमितदादा कोल्हे पाटील यांच्या अर्धांगिनी, या संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका सन्माननीय सौभाग्यवती मनालीताई अमितदादा कोल्हे पाटील ही दुर्गा आजची ही माळ सजवणार आहे। ताई नमस्कार। या गप्पांचा सिलसिला सुरू करतो आहोत अर्थातच अतिशय जिव्हाळ्याच्या प्रश्नानं। कुठलीही महिला, कुठलीही स्त्री म्हटली की तिला तिचं माहेर हा अतिशय जिव्हाळ्याचा आपुलकीचा विषय आणि आपल्याकडून ऐकून घ्यायचं की आपलं माहेर कुठलं आहे। माझं माहेर खरं बघायला गेलं तर महाराष्ट्र आणि कर्नाटक बाउंड्रीवर एकंबा हे एक छोटंसं गाव आहे, ते माझं माहेर आहे आणि ते अजूनही सीमालढ्याच्या प्रश्नामध्ये अडकलेलं आहे। आणि माहेरच्या लोकांबद्दल जर सांगायला झालं तर मला माझ्या आजोबांबद्दल सांगायला खूप आवडेल। माझे आजोबाच म्हणजेच स्वर्गवासी आमदार बापूसाहेब पाटील एकंबेकर हे त्या गावाचे एक प्रगतिशील शेतकरी व गावचे पाटील असे होते। त्यांनी तिथल्या लोकांना मानसिक व आर्थिकरित्या खूप पाठबळ देऊन एक शिक्षणाची दिशा दाखवली। त्यांचा शिक्षणाबद्दलची खूप रुची होती। तर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला भाग जो आहे तो एवढा सुधारित नाही आहे, जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथं जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपल्याला शिक्षणाशिवाय दुसरा काही पर्याय नाही, यासाठी त्यांनी किसान शिक्षक प्रसारक मंडळ ह्या शैक्षणिक संकुलाची सुरुवात तिथे केली आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी 2 सिनियर कॉलेज, 2 ज्युनियर कॉलेज, 10 मराठी मीडियम शाळा, 1 इंग्लिश मीडियम शाळा अशी विविध संस्था त्यांनी तिथं सुरुवात केली। माझ्या आजोबांची खूप इच्छा होती की त्यांच्या एका तरी मुलाने इंजिनियर व्हावं, त्याच्यामुळे त्यांनी माझ्या वडिलांना म्हणजेच प्रकाश बापूसाहेब पाटील एकंबेकर यांना पुण्यामधील एका नामांकित शाळेमध्ये बिशप्स कॉन्व्हेंट इथं शिकायला पाठवलं। आमच्या भागात एवढ्या काही तेव्हा तर सोयी नव्हत्या, तर त्यांना घोड्यावरती प्रवास करावा लागायचा आणि मग ज्या ठिकाणी बस उपलब्ध होते तिथपर्यंत ते घोड्याने जायचे आणि तसं करून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। माझे मोठे काकाच म्हणजे अशोक बापूसाहेब पाटील एकंबेकर हे आता शिक्षण संस्थेचा कारभार बघतात, माझे लहाने काका शेती बघतात आणि अजूनही आमचं एकत्रित कुटुंब आहे। आणि मला असं वाटतं की
जे मला कोल्हे घराण्यामध्ये ॲडजस्ट व्हायला वेळ लागला नाही, त्याचं हेच कारण की माझं माहेरचं एकत्रित कुटुंब असल्यामुळे मला तिथले एकत्रित कुटुंबात कसं वागावं हे धडे मला माझ्या माहेरमध्ये मिळाले. धन्यवाद ताई. या निकंबेकर पाटलांच्या घरात, या परिवारात आपलं येणं कधी झालं, अर्थात आपला वाढदिवस कधी असतो? माझा वाढदिवस 10 मे 1989. उन्हाळ्यातला जन्म आहे. हो, उन्हाळ्यातला जन्म. उन्हाळ्यात ही शीतल अशी असणारी मनाली या निकंबेकर पाटलांच्या घरात आलेली आहे. धन्यवाद. माहेरच्यांबद्दल अजून ऐकायचं आहे आपल्याकडूनच. मला असं वाटतं आता मला संधी कोल्हे घराण्यामध्ये शिक्षण संस्थेमध्ये काम करायची जी मिळाली, ह्याचा कुठं ना कुठं वारसा मला माझ्या आजोबांकडून मिळालेला आहे. आणि माझी आई जी आहे ती एकदम शांत स्वभावाची आहे. वडील जे आहेत त्यांनी मला कधीच मुलगी असं मानलं नाही. मी त्यांची पहिली मुलगी. त्यांनी कायम मला मुलासारखंच ट्रीटमेंट दिली आणि कुठेही काही काम असेल तर बिंदास ते मला सांगायचे, नाही तू जायचं, तू करायचं. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि कॉन्फिडन्स जो आहे तो माझा तेव्हाच बालपणी त्यांच्यासोबत जो आहे तो डेव्हलप झाला. आणि मला 2 लहाने भाऊ आहेत. माझी एक बहीण जी आहे ती मोहिते घराण्यात दिलेली आहे. तिच्याबद्दल का सांगावं असं वाटतं तर तिने एक खूप मोठा वसा तिच्या हाती घेतलेला आहे. तिला 2 मुली आहेत आणि ती खूप कार्यक्रम घेते बेटी बचाव या कामासाठी. शीतलदेवी मोहिते पाटील तिचं नाव आहे. तर ती पण मला कुठेतरी प्रेरणा देते आणि मला कायम प्रोत्साहन देते की तू पण काहीतरी कर असं. आईबद्दल? आई माझी खूप शांत आहे. आईचं जरी शिक्षण एवढं झालेलं नसलं पण तरी तिने मला खूप मोठे धडे आयुष्यातले दिलेले आहेत. माझा स्वभाव थोडासा रागीट आहे पण मग मला शांततेत वागायचं आणि शांततेत निर्णय घ्यायचे असं कायम तिचा सल्ला असतो. तिचे पण संस्कार माझ्यावर कायम राहिलेले आहेत. आजच्या दुर्गेच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर वाटत नाही की थोड्याशा रागीट आहेत, नसाव्याच. अशा या आईच्या ऋणात राहणं की आईनं संयम शिकवलेला आहे. धन्यवाद. आपण म्हणालात की आजोबांना त्यावेळी कळलं की शिक्षणाशिवाय उपाय नाही, पर्याय नाही, कुठलाही तरुणोपाय नाही. तर आपल्या आजोबांनी आपल्या वडिलांना शिकवलं थेट पुण्यात. आपण कुठे शिकलात आणि आपलं शिक्षण किती झालेलं आहे? माझं स्कूलिंग जे आहे ते औरंगाबादमधील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूलमध्ये झालं. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन सुमाया कॉलेज मुंबई घाटकोपरमध्ये ते कॉलेज आहे, तिथे ग्रॅज्युएशन BBA झालं, मॅनेजमेंट स्टडीज. आणि MBA 1 वर्ष माझं पुण्यात झालं, आपलं AISSMS कॉलेज जे आहे तिथे. आणि त्याच्यानंतरचं 1 वर्ष मी कोपरगावमध्ये आपल्या संजीवनी कॉलेजमध्ये पूर्ण केलं. धन्यवाद. हा सगळा प्रवास करत असताना शिक्षणाबद्दल आपण जवळजवळ 3 ते 4 शहरात गेलात. मग आपली पदवी हाती आल्यानंतर किंवा आपलं लग्न जे आहे हे लग्न कधी झालं, कसं जमलं? लग्न तसं बघायला गेलं तर आमचं खूप अचानक जमलं. कोल्हे घराण्याबद्दल नक्कीच सगळ्यांना माहिती तर होतीच आमच्याकडे, पण कोणालाच कोल्हे घराण्याबद्दल कोणाचे संपर्क असे नव्हते. पण जेव्हा माझी फोटोपत्रिका एका नातेवाईकांकडे दिली गेली तेव्हा त्यांना लक्षात आलं त्यांच्या माहितीत की कोल्हे घराण्यामध्ये एक मुलगा लग्नाचा आहे आणि चांगला सुशिक्षित आहे आणि चांगला मुलगा आहे. तेव्हा त्यांनी माझी फोटोपत्रिका जी आहे ती साहेबांच्या ऑफिसमध्ये सहज ठेवली आणि ती फोटोपत्रिका मग साहेबांच्या नाश्त्याच्या टेबलवर गेली. मग त्यांनी ती माईंना दाखवली. नक्कीच माईंना पहिल्यांदा मी पसंत पडले, त्यांना माझी फोटोपत्रिका आवडली. मग साहेबांनी आमच्या घराण्याबद्दल माहिती काढली आणि थेट माझ्या वडिलांना फोन केला की मी माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब बोलतो आहे, तर तुमच्या मुलीची पत्रिका आमच्याकडे आली आहे, तर मला पुढचं बोलायला आवडेल. असं करून बोलणं झालं आणि 15 दिवसात सुपारी फुटून 2 महिन्यात माझं लग्न झालं सुद्धा. तर एकदम फास्ट असं माझं लग्न झालं. असं ज्यांनी तुमची फोटो आणि पत्रिका इकडे साहेबांकडे पोचवली होती त्यांचं नाव आम्हाला ऐकायला आवडेल की तुम्ही निकंबेकर पाटलांकडून कोल्हे पाटलांच्या स्नुषा त्यांच्यामुळं झालेल्या आहात. किशोर पाटील माझी मावस बहीण आहे, त्यांचे मिस्टर ते नगरमध्ये एका बँकेमध्ये जॉब करतात, तर त्यांनीच माझं लग्न जुळवलं. धन्यवाद. लग्नाचा प्रवास सांगत असताना दुर्गा किती लाजत होती हे प्रेक्षकांच्या लक्षात आलं असेल की चेहऱ्यावरची जी लाली आहे, तर असाच मराठमोळा उखाणा आम्हाला ऐकायला आवडेल.
सातासमुद्रापलीकडे कृष्ण वाजवतो बासुरी, अमितरावांचं नाव घेते, सुखी आहे सासरी. धन्यवाद. सासरी सुखी असणाऱ्या दुर्गेला याच सासरबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जाणतो, पण आपल्याच मुखातून पुन्हा एकदा सासरच्या संपूर्ण परिवाराबद्दल ऐकायचं आहे. असे म्हणतात की कोड्याला शब्दांची गरज पडते, पण शब्दालाही कोडे पडावेत अशी मंडळी सगळी मला माझ्या सासरी लाभलेली आहेत. त्यातलं तर साहेबांचं सांगायचं जर झालं, साहेब म्हणजेच माझे आजी सासरे यांनी मलाच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक युवकांना एक प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे. आणि जेव्हा त्यांनी माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली, त्यानंतर जेव्हा मी काम करत असते, सतत त्यांच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर कायम माझ्यासोबत असते. आणि त्यांचं कौतुक जेव्हा होतं त्यांच्या तोंडून, मग माझा जो उत्साह आहे तो 10 पट नाही तर 100 पट दुणावतं असं मला वाटतं. माईंचं जर सांगायला झालं तर माई ह्या कोल्हे घराण्याच्या एक खंबीर आधारस्थान आहेत. त्यांनी आजी सासू, हां, त्या माझ्या आजी सासू, त्यांनीच मला घर, मूल आणि शाळा ह्या तिन्ही गोष्टी कशा बॅलन्स करायच्या ह्याचे धडे मला नक्कीच माईंकडून मिळालेले आहेत. आणि त्यांचाही मला खूप सपोर्ट असतो. माझ्या सासूबाईंबद्दल जर सांगायला झालं तर माझ्या सासूबाई आणि माझ्या आईमध्ये मला काडीमात्रही फरक वाटत नाही. याचं कारण हेच की माझं लग्न झाल्यापासून ते आत्ताच्या माझ्या ह्या प्रवासापर्यंत त्यांनी कायम मला पाठिंबा दिला आहे आणि कायम तू करत राहा असे त्यांची कायम वाक्य माझ्यासोबत असायचे. जेव्हा माझं लग्न झालं, माझं MBA अपूर्ण होतं, तर त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं की तू MBA पूर्ण कर आणि तुझ्या MBAच्या डिग्रीचा काहीतरी पुढे वापर कर. आणि जेव्हा मी स्कूल बघायला लागले, संजीवनी अकॅडमी, तेव्हा देखील माझी मुलगी खूप लहान होती, राजविका. त्यावेळेस त्यांनी चांगली मला सपोर्ट करून राजविकाचा सांभाळही केला आणि त्यांचा आधार माझ्यासोबत कायम होता. तर आज जे संजीवनी अकॅडमी एक नावारूपाला आलेली आहे आणि आमचे 2 शाखा शिर्डी आणि येवल्यामध्ये आहेत, ह्याचं पूर्ण श्रेय मी त्यांना देते. माझ्या सासऱ्यांबद्दल जर सांगायला झालं म्हणजेच नितीनदादा कोल्हे, हे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे आमच्या घराण्यातलं. ते कोणालाही बोलून लगेच आपलंसं करता. तर मी अजूनही प्रयत्न करते की मला त्यांच्यासारखं व्हायला एक दिवस तरी जमायला हवं. आणि काही माझ्या ज्या अडचणी येतात संजीवनीमध्ये, त्या सगळ्या अडचणी मी त्यांचे मार्गदर्शन घेऊनच सोडवत असते. आपल्या तालुक्याचे आमदार म्हणजेच स्नेहलताताई कोल्हे आणि बिपिनदादा कोल्हे यांचंही मला वेळोवेळी मार्गदर्शन असतं. काही नवीन करायचं असेल तर तेच मला सांगत असतात की तू हे पण कर. आणि माझ्या सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणीसुद्धा ते माझ्यासोबत असतात. माझ्या दिरांचं जर सांगायला झालं म्हणजेच सुमितदादा यांनी लग्नानंतर मला कधीच कुठल्या बाबतीत दुखवलं नसेल. आणि एका भावासोबत कसं नातं असतं तसं माझं त्यांच्यासोबत नातं आहे. आणि माझ्या जावेसोबतही माझं मैत्रिणीसारखं नातं आहे. माझ्या आणखीन एक सासूबाई म्हणजेच अनिताताई कोल्हे आणि सासरे मिलिंददादा कोल्हे यांचीही मला खूप साथ असते आणि तेही मला कायम मार्गदर्शन करत असतात. तर अशा प्रकारे मला असं वाटतं साईबाबांच्या कृपेने एक खूप छान सासरचा वारसा मला मिळालेला आहे. धन्यवाद. आनंदाचा जो क्षण आहे आपला, त्या आनंदाच्या क्षणाबद्दल आम्हाला ऐकायचं आहे. माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा माझ्या दोन्ही मुली माझ्या आयुष्यात आल्या, म्हणजेच माझी पहिली मुलगी राजविका आणि दुसरी मुलगी शांकरी जेव्हा माझ्या आयुष्यात आल्या, तोच क्षण माझा आनंदाचा आहे. अतिशय आगळी वेगळी अशी नारी शक्तीचीच, या आदिशक्तीचीच नावं आपण आपल्या दोन्ही कन्यांची ठेवलेली आहेत. धन्यवाद. आणि स्त्रीजन्माचं स्वागत आपोआपच आपल्या आनंदाच्या क्षणातून सर्व प्रेक्षकांनी अनुभवलेलं आहे. आनंदाच्या या क्षणाबरोबर दुःखाचा क्षण आलाय का? आणि जर असेल तर तो आज आमच्याबरोबर तुम्ही या संवादातून सांगावा. दुःखाचा क्षण जर सांगायला झाला तर आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात एकच आला आहे असं मी मानते. कोल्हे साहेब जे आहेत ते आमच्या पूर्ण कोल्हे घराण्याचा आधारस्तंभ आणि त्यांच्यामुळेच कोल्हे घराणं हे जे आहे ते ओळखलं जातं. तर त्यांना जेव्हा माझी लहानी मुलगी शांकरी झाली त्याच वेळेस त्यांना जो अटॅक आला तो सगळ्यात दुःख देणारा क्षण माझ्या आयुष्यातला असेल. पण त्यावरही तुम्ही सर्वजणांनी, आपल्या परिवारातल्या सगळ्यांनी, सगळीच परमेश्वराची कृपा, हे वैद्यकीय उपचार आणि यानं मात केलेली आहे. आणि त्यांची विल पॉवर एक आहे. हो, साहेबांची इच्छाशक्ती
अगदी वाखाणण्यासारखी आहे. धन्यवाद. घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. बघत रहा S9, कुठेही जाऊ नका. भेटतो आहोत विश्रांतीनंतर. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात भक्तिभावानं स्वागत करतो आहोत आणि वळतो आहोत पुन्हा एकदा आजच्या दुर्गा असलेल्या आदरणीय सौभाग्यवती मनालीताई यांच्याशी सुरू असलेली ही गप्पांची मैफिल अशीच सजवतो आहोत. ताई, आज आपण या संजीवनी रूरल एज्युकेशन सोसायटीच्या संचालिका आहात. संजीवनी अकॅडमी स्कूल जे आहे यात आपलं प्रचंड असं योगदान आहे. तर आपला संसार, आपण ज्यावेळी आपलं लग्न झालं त्यावेळी आपलं 1 वर्ष देखील शिक्षणाचं बाकी होतं, तेही पूर्ण केलं. या सांसारिक या उत्तम अशा परिवारात ह्या जबाबदाऱ्या देखील पार पाडल्यात. 2 कन्यांची आई म्हणून देखील आपण उत्तमरित्या सासूबाईंच्या, आजी सासूबाईंच्या मार्गदर्शनात ही पण भूमिका छान निभावता आहात. पण संचालिका पद येणं किंवा हा पदभार सांभाळणं हे तुमच्या आयुष्यात हा प्रवास, हा टप्पा कसा काय आला की आता तुम्हाला हे सांभाळायचं आहे? त्याबद्दल ऐकायचं आहे S9ला. नितीनदादांचं आणि अमितदादांचं खूप दिवसापासून चाललं होतं की त्यांना एक अव्वल दर्जाची CBSE शाळा ही कोपरगाव नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यायची होती. तर 2012मध्ये त्यांना साहेबांकडून मान्यता मिळाली आणि 2012मध्ये त्यांनी त्याची स्थापना केली. त्याच दरम्यान माझं MBA पण पूर्ण होत होतं. तर घरी सगळ्यांना बाकीच्या गोष्टी वाटून दिलेल्या आहेत आमच्याकडे साहेबांनी. अमितदादा जर शिक्षण संस्था बघतात तर माझे आणखीन एक दीर आहेत विकीदादा कोल्हे, ते दूध डेअरी बघतात आणि समाजसेवा करतात. सुमेदादा जे आहेत ते संजीवनी फाउंडेशनचं काम बघतात. तर मग आता हे काम नक्कीच डेडिकेशनचं होतं. नवीन शाळा सुरुवात करायची होती तर हे कोणाला द्यायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर असताना माझं MBA जेव्हा पूर्ण झालं होतं तर नितीनदादा म्हणले की तू हे काम तुझ्या हाती घे आणि आपण बघू, आम्ही आहेत तुझ्या पाठीशी, बघू कसं करतेस काय नाही. तर अशा पद्धतीनं एक 3 रूमची शाळा, फक्त 60 विद्यार्थी होते, ही माझ्या हातात आली आणि आता तीच नावारूपाला आलेली आहे. आणि 9th पर्यंतचे क्लासेस आपल्याकडे आहेत आणि 729 विद्यार्थी आपल्याकडे सध्या आहेत. खूप सुंदरसा प्रवास गाठलेला आहे. आपण आता म्हणालात की साहेबांकडून जेव्हा या प्रस्तावाला मान्यता मिळाली, म्हणजे आपल्या घराण्यात जी क्षेत्र वाटून दिलेली आहेत याबरोबरच साहेबांचा शब्द हा अंतिम असतो किंवा त्यांच्याशिवाय तुम्ही पुढे कुणीही सरकत नाही. S9च्या प्रेक्षकांना हा एक आज्ञाधारकपणा किंवा जे वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे हे देखील अनुभवायला मिळाले. धन्यवाद. ज्यावेळी आपण यांच्याच पाठिंब्यानं हे संचालिकापद स्वीकारलं तर असं झालं की काही अडचणी आल्या, काही संघर्ष करावा लागला, असं झालं का? अडचणी तर नक्कीच आल्या आणि मला असं वाटतं प्रत्येक क्षेत्रात अडचणी असतातच. आणि शैक्षणिक क्षेत्रात जर बघायला गेलं तर आपल्याला अप टू डेट राहावं लागतं आणि दुसरीकडे काय चालू आहे, पुणे, मुंबई किंवा देशात आणि जगामध्ये काय चालू आहे ह्याची जाणीव आणि नोंद आपल्याला ठेवावी लागते. तर हे करायसाठी आम्ही सतत प्रयत्न करायचो की जे बाहेरच्या जगात चालू आहे ते शिक्षण आपल्या मुलांना इथं कोपरगावमध्येही मिळालं पाहिजे. आणि त्यासोबतच आणखीन एक चॅलेंज असा होता की जेव्हा आपण स्कूल सुरुवात केली तेव्हा आपले फक्त 3 क्लासरूम होते आणि बाकीचे ज्या CBSE शाळा होत्या त्यांचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर रेडी होता. तर तिथं थोडंसं मला वाटलं की आता आपण समोर जर जायचं असेल, आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो कमी आहे पण त्याच्यासोबतच पण क्वालिटी द्यायचं आहे असा विचार करून आम्ही आणि जे आमचे जे पालक आहेत त्यांच्या विश्वासाच्या जोरावर आम्ही ही उडी घेतली आणि मला असं वाटतं आज आम्ही त्यात यशस्वी झालो आहोत. म्हणजे अडचणी आल्यात पण पालकांच्याच या पाठिंब्यावर आपण त्यावर मात केलीत. धन्यवाद. हे सगळं करत असताना की ही नातसून, ही सून, 2 कन्यांची आई, अमितदादांच्या पत्नी, आज हे संचालिकापद, या सगळ्यांमध्ये स्वतःला काय आवडतंय, असा आवडता छंद कुठला आहे आणि जोपासला आहे का तो?
हो, माझा आवडता छंद म्हणजे मला वाचायला खूप आवडतं आणि वाचनामध्ये मला प्रेरणादायी पुस्तकं व कादंबऱ्या वाचायला खूप आवडतं. मग कुठलं आहे आपलं आवडतं पुस्तक किंवा कादंबरी? मी श्रीमान योगी माझं सर्वात आवडती कादंबरी आहे. ती कादंबरी वाचल्यानंतर माझा कामामध्ये जो करण्याची पद्धत आहे ती बदलली. आणि आणखीन एक पुस्तक आहे द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी बाय रॉबिन शर्मा. हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप बदल झाला. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि कुठल्याही गोष्टीला सकारात्मक कसं घ्यायचं असे विचार माझ्यामध्ये नक्कीच त्या नॉव्हेलमुळे आले असं म्हणता येईल. कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थिनी असूनसुद्धा श्रीमान योगी आपण मराठीतलं हे वाचता आहात. S9च्या पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक छानसा आपोआपच प्रेरणास्रोत मिळालेला आहे. धन्यवाद. आपलं आवडतं गाणं कुठलं आहे आणि ते S9साठी आपल्याला म्हणायचं पण आहे? बापरे, माझा आवाज अजिबात चांगला नाही आहे. ही आपली कुठलीही स्पर्धा नाही आहे. S9च्या नवदुर्गांपैकी आपण एक दुर्गा आहात आणि जितक्या जणी जिल्हाभरात आपल्याला पाहतायत, फक्त महिलाच नव्हे तर आपले प्रेक्षक पुरुष मंडळी देखील आहेत. एक प्रेरणा आपोआप. तर आपलं आवडतं गाणं आपण सांगणार आहात आणि ते गाणार आहात. माझं आवडतं गाणं म्हणजे इतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर. मग ते गाणार आहात. S9साठी ही प्रार्थना. इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमज़ोर होना, हम चले नेक रस्ते पे हमसे भूल कर दी कोई भूल होना. धन्यवाद. चित्रपट पाहता? आवडता चित्रपट कुठला? तसे भरपूर चित्रपट आहेत, पण तारे ज़मीन पर मला आवडतो. आता मी शैक्षणिक क्षेत्रात आणि स्कूलमध्ये आहे, तर मला तो चित्रपट जो आहे तो खूप प्रेरणा देऊन जातो. धन्यवाद. मग चित्रपटाचाच धागा पकडून आपला आवडता अभिनेता अभिनेत्री कोण आहे हे S9ला ऐकायला आवडेल. नेता म्हणजे अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित. धन्यवाद. आपले आदर्श कोण आहेत? माझा आदर्श म्हणजे मराठा विद्याप्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणजेच माननीय निलिमाताई वसंतराव पवार ह्या आहेत. त्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. त्या शेती देखील सांभाळतात, हॉस्पिटलचं काम पण त्या बघतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली 2 लाख विद्यार्थी आणि 20,000 स्टाफ हा कार्यरत आहे. हे सगळं करत असताना त्यांनी त्यांच्या घराला कुटुंबालाही एकत्रित ठेवलेलं आहे. नातेवाईकांना पण त्या जपतात आणि त्याचसोबत समाजकारणही करतात. तर मला असं वाटतं त्यांच्यासारखं मी कणभर जरी माझ्या आयुष्यात कमवलं तर मी खरंच काहीतरी केलं आहे असं मी समजेल. म्हणजे साहेब आणि माईंच्या या वारशाला निलिमाताईंनी अगदी पुढे नेलेलं आहे. धन्यवाद. ताई, आपल्यात अशी कुठली गोष्ट आहे की जी फार कमी जणांना माहिती आहे की मनाली ताई हे करू शकतात? थोडक्यात आपल्यात छुपा हुनर कुठला आहे की जो कमी जणांना माहिती आहे? मला डान्स करायला आवडतं आणि मला टेबल टेनिस खेळायला खूप आवडतं. मी स्टेट लेवल टेबल टेनिसची विनर आहे. तर मला वाटतं हे कोणाला माहिती नाही आहे अजून. पण S9नं आता सगळ्या जिल्ह्याला माहिती करून दिलेलं आहे की टेबल टेनिसच्या आपण गोल्ड मेडलिस्ट आहात, स्टेट लेव्हलपर्यंत गेलेल्या आहात आणि जिंकलेल्या देखील आहात. आणि त्यातल्या त्यात आणखी आपण म्हणालात की टेबल टेनिसबरोबरच नृत्य डान्स करायला आवडतं आणि निश्चितच ह्या संजीवनी अकॅडमीतले बाळगोपाळ आपल्या नृत्याचा आनंद घेत असतील. पण आपण म्हटलं छुपा आहे म्हणजे आता सगळेजण पाहतायत म्हटल्यानंतर मुलं आता तुम्हाला नृत्य करायला लावणार. आणि ही दुर्गा या बाळगोपाळांसाठीच एवढं डेवोशन दिलेलं आहे, हे डेडिकेशन आहे. तर निश्चितच त्यांची जी काही इच्छा असणार आहे ह्या बाळगोपाळांची आपण पूर्ण करणार आहात. धन्यवाद. हे सगळं करत असताना हा छुपा हुनर म्हणजे आता फक्त नृत्यच नव्हे तर आपण आपल्या विद्यार्थ्यांना टेबल टेनिस तर फक्त त्यांचे क्रीडा शिक्षकच नव्हे तर आता मुलं तुमच्याकडे येणार आहेत. धन्यवाद. हे सगळं करत असताना असं कुठलं दैवत आहे की त्या दैवतेची किंवा त्या देवतेची पूजा अर्चना करायला आपल्याला आवडतं किंवा आपलं श्रद्धास्थान कुठलं आहे? तशी माझी श्रद्धा साईबाबांवर खूप आहे आणि मी माझा दररोजचा थोडा तरी वेळ
माझ्या साईबाबांच्या प्रार्थनेसाठी किंवा मेडिटेशनसाठी काढते आणि त्याच्यानेच मला धैर्य, पेशन्स मिळतं माझं काम करण्यासाठी. धन्यवाद. अगदी इथे येण्याआधी, या दुर्गेबरोबर हा सगळा वार्तालाप साधण्याआधी सुद्धा आम्हाला असं कळलं की आपण साईबाबांच्या मंदिरात गेलेले आहात. या अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची सद्गुरुस्थान मांडणाऱ्या या ताईंबरोबर ही गप्पांची मैफिल अशी पुढे नेतो आहोत. जे संचालिका पद आपण सांभाळता आहात किंवा ते सांभाळतही नव्हत्या, तर आयुष्यात अशी कुठली गोष्ट आहे की त्याची तुम्हाला प्रचंड चीड येते, राग येतो, खूप तिरस्कार वाटतो की हे असं नको आहे? मला जे खोटं बोलतात त्यांचा एक राग येतोच, आणि जर कुठलीही गोष्ट करताना जे नकारात्मक विचार करतात किंवा दुसऱ्याला नकारात्मक दिशा दाखवतात तशा लोकांचा मला खूप राग येतो. धन्यवाद. हसत हसत राग येणारी गोष्ट दुर्गेनं आपल्याशी हितगुजाच्या रूपानं मांडलेली आहे. धन्यवाद. जर आपण संचालिका म्हणून नसता तर कुठल्या क्षेत्रात असता? जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, माझं MBA झालेलं आहे, मॅनेजमेंट स्टडीजमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. तर नक्कीच ही पदवी जिथं वापरता येईल अशा कुठल्या तरी ठिकाणी मी काम केलं असतं असं मला वाटतं. धन्यवाद. आपलं स्वप्न काय होतं ज्यावेळी आपण MBAला प्रवेश घेतलेला आहे? आपले आजोबा शिक्षणाशी अतिशय त्यांची नाळ पक्की, तर स्वप्न काय होतं की काय करायचं, किंवा आज स्वप्न काय आहे या संचालिका माध्यमातून? आज नक्कीच मला ग्रामीण भागात जे आहे, जो आपला शिक्षणाचा जो बांधा आहे तो रुंदावायचा आहे. ते नक्कीच सगळे करतच आहेत, पण माझ्या पद्धतीनं शिक्षणात स्कूलच्याद्वारे जो पाया आहे तो पक्का करून मग तो पुढं पुणे मुंबईमध्ये जाऊन आपल्या कोपरगावचं, आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन करावं, एवढंच माझं स्वप्न आहे. या स्वप्नासाठी आपल्याला S9च्या वतीनं, प्रेक्षकांच्या वतीनं भरपूर अशा शुभेच्छा. कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला असं वाटतं फारच अशक्य आहे, नाही बाबा मला काही जमणार नाही, कठीण आहे, अवघड आहे, अशी कुठली गोष्ट आहे? माझ्यासाठीच म्हणून नाही, पण मला असं वाटतं कोणासाठीच कुठलीच गोष्ट अशक्य नसते. कारण मी लहान होते तेव्हापासूनच माझे वडील मला सांगायचे, इम्पॉसिबल इज द वर्ड इन डिक्शनरी ऑफ फूल्स. त्याच्यामुळे हे माझ्या डोक्यात फिक्स बसलेलं आहे. आणि कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न कराल मनापासून आणि थोडासा जास्त वेळ द्याल तर नक्कीच तुम्ही ते अचीव करू शकतात असं मला वाटतं. इम्पॉसिबल आय ॲम पॉसिबल असं ते आहे. धन्यवाद. असं आता भरपूर असं आयुष्य आपल्या पुढे आहे, पण इतक्या कमी वयात आपण ही संचालिका रूपानं घेतलेली जी झेप आहे, यात असं कधी वाटतं की माझ्याकडनं हे करायचं राहिलं आहे, एखादी खंत राहिली की अरे मला हे करायचं होतं, असं काही आहे? अपुरी इच्छा असं म्हणता येईल. मला डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करायची होती, पण काही कारणास्तव मी मॅनेजमेंट स्टडीजला गेले. अच्छा, आपली डॉक्टर होण्याची इच्छा होती. धन्यवाद. रुग्णसेवेच्या ऐवजी मला असं वाटतं नक्कीच एकतरी मुलगी माझं तर स्वप्न पूर्ण करेल, निश्चितच करेन. धन्यवाद. आपला दिवस जो आहे हा दिवस सुरू केव्हा होतो, संपतो केव्हा, आणि या व्यस्त अशा दिनचर्येला, या दैनंदिनीला स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी, आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण काय करता आहात? तसं जी घरची कामं आहेत ती आमची 7ला सुरू होतात, पण घर, मूल आणि शाळा सांभाळताना मला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्याच्यामुळं मी थोडंसं लवकर उठते, 5:30 ते 6च्या दरम्यान उठून मी कधी वाचते, कधी देवाचं करते, कधी मी न्यूज वाचते. असं स्वतःसाठी मी 1 तास फक्त स्वतःसाठी देते आणि मग 7ला मी मुलीचा डब्बा करून माझं सगळं आवरून मग मी स्कूलला येते. 4-5 तास तर आरामात मी स्कूलसाठी दिलेले असतात. त्यानंतर संध्याकाळची 2 तास मी माझ्या मुलीसाठी देते. त्याच्यामध्ये तिचा अभ्यास, काही तिला गोष्टी सांगायच्या असतील, काही संस्कृतचे श्लोक शिकवायचे असतील, हे सगळं करताना माझा दिवसभराचा जो टेन्शन आहे राजविकामुळं तो पूर्ण नाहीसा होतो. आणि अशा पद्धतीनं माझा दिनक्रम संपतो. मग याच दिनक्रमावर सगळं जे तुमचं व्यस्त असं शेड्यूल आहे, यात स्वतःला मेंटेन करण्यासाठी की मला हे टिकवूनच ठेवायचं आहे, तर आपण म्हटलात की 5 ते 6 तास आपण देता आहात अकॅडमीला, स्कूलला, तर काय करता? सुरुवातीला मी थोडं जास्त कामाकडे जास्त लक्ष असायचं आणि तब्येतीकडे एवढं लक्ष द्यायचे नाही मी. पण एक जी मी तुम्हाला सांगितली नॉवेल द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी, ते
नंतर मी माझा दिनक्रम खूप बदलला आहे आणि आता मी माझ्या तब्येतीकडे पण लक्ष देते, थोडंसं आहाराकडे आणि व्यायामाकडे पण मी लक्ष देते आणि त्याच्यासाठी वेळ काढते नक्कीच. धन्यवाद. आणि खरोखर स्वतःला मेंटेन ठेवणारी, टिकवून ठेवणारी ही दुर्गा 2 कन्यांची आई आहे असं पाहिल्यानंतर कुठूनही वाटत नाही. तर हे असंच मोठं कॉम्प्लिमेंट. आपण असंच हे जे स्वास्थ्य आहे आपण असंच टिकवून ठेवावं ह्याही शुभेच्छा देतो आहोत आणि घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा S9. भेटतो आहोत या छोट्याशा विश्रांतीनंतर. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत आणि या गप्पांना पुन्हा एकदा याच रीतीनं वळतो आहोत. आज S9चे प्रेक्षक आपल्याला पाहतायत, ऐकतायत, त्या निमित्तानं महिला भगिनींना आपण काय संदेश देऊ इच्छिता? महिला ज्या गृहिणी आहेत व ज्या व्यवसाय पण करतात, या दोन्ही महिलांचं काम मला असं वाटतं खूप महत्त्वाचं आणि मेहनतीचं असतं. पण कुठंतरी आपण सगळ्यांनी मानसिकरित्या स्वावलंबी व्हायला हवं आणि त्याच्यासाठी तुमचा जो काही छंद असेल त्याच्यासाठी वेळ काढून तुम्ही तो छंद जोपासावा आणि स्वतःचं मानसिक बळ वाढवावं असं मला वाटतं. आणि त्यासोबतच आपली संसाराची जी कामे असतात, म्हणजेच बँकेची कामे असतील, आपल्या मुलांची कामे असतील किंवा हॉस्पिटलची काही कामं असतील, तर ही सगळी कामं आपल्याला स्वतः करता आली पाहिजेत. म्हणजे जेव्हा पुरुष मंडळी गावी गेलेली असतील किंवा उपलब्ध नसतील तेव्हा आपलं काही काम अडायला नको. तर अशा रीतीने मला असं वाटतं सर्व महिलांनी स्वावलंबी व खंबीर बनावं. धन्यवाद. खंबीरत्वाचा हा सबलीकरणाचा संदेश आपण दिलेला आहे. मग हाच धागा पकडून की एक खंबीर अशी संचालिका म्हणून आपण ज्यावेळी हा पदभार स्वीकारलेला आहे तेव्हापासून आत्तापर्यंत आपण म्हणालात की आपलं स्वप्न आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अगदी शहरातल्या सुविधा पुरवून त्यांनी कुठेही मागे राहू नये. तर आम्हाला हे ऐकायला आवडेल की संचालिका पद स्वीकारल्यापासून ते आजपर्यंत की आपण नेमकं काय केलेलं आहे, वेगळे पण काय दिलेलं आहे? मला खरंच असं म्हणता येईल की संजीवनी अकॅडमी ही एक वेगळी शाळा आहे. कारण की आपली जी ह्या स्कूल मागची विचारधारा आहे ती थोडीशी वेगळी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर तर आज सगळ्याच स्कूल्समध्ये उपलब्ध करून देतात आणि ते आपण आपल्याकडे पण उपलब्ध करून दिलेला आहे. पण सर्वात महत्त्वाचा घटक जो शाळेतला असतो तो आम्ही शिक्षक हा समजतो आणि शिक्षकाला लागेल ती ट्रेनिंग आपण वारंवार असं पण म्हणता येईल दर 3 महिन्याला आमच्या शिक्षकाचे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात आणि अव्वल दर्जाचे शिक्षक मला अमितदादांच्या सहकार्यामुळे संजीवनी अकॅडमीमध्ये लाभलेले आहेत. आणि जी शिक्षण पद्धती आहे संजीवनी अकॅडमीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही थोडासा बदल केलेला आहे. ही गरज लक्षात घेता की आपल्याकडे जे पालक आहेत ते 50% तर शेतकरी कुटुंबातले पालक आहेत. तर त्यांना क्लासला पाठवायला, ट्युशनला पाठवायची गरज पडू नये आणि घरी जास्त अभ्यासक्रम घ्यायची गरज पडू नये यासाठी आमच्या सर्व शिक्षकांनी एक वसा घेतलेला आहे की नर्सरी ते 9वी ह्या सगळ्या क्लासेसमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल एज्युकेशन जास्त बघाल. आणि हे राबवण्यासाठी आमची जी टीम आहे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, HM हे वारंवार दर महिन्याला आमच्या स्टाफचे प्रेझेंटेशन्स घेतात आणि कुठलीही गोष्ट मुलांच्या पद्धतीनं प्रॅक्टिकल ओरिएंटेड कशी करता येईल याचा ते विचार करतात आणि ते खूप उत्तम प्रकारे ते करत आहेत. आणि त्याच्या सोबतच जर सांगायला गेलं तर आपल्या साहेबांचं एक कायम म्हणणं असतं की जरी तुम्ही CBSE लेवलचं एज्युकेशन आपल्या मुलांना, ग्रामीण भागातल्या मुलांना देत आहात पण त्यांची नाळ जी आहे ती भारतीय संस्कृतीसोबत जुळलेली पाहिजे. त्याच्यामुळं विविध सण आपण इथं साजरे करतो आणि संस्कृत भाषाही आपण इथे शिकवतो आणि श्लोकला पण आपण आपल्या शाळेमध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. दररोज आमची मुलं श्लोक म्हणतात आणि संस्कृतचं पण ज्ञान ते घेत असतात. स्पोर्ट्स विभाग पण संजीवनी अकॅडमीचा खूप स्ट्रॉंग आहे. आपण आपल्या मुलांसाठी 8 नॅशनल लेवलचे कोचेस
संजीवनी अकॅडमीमध्ये आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत आपण लाठीकाठी, रोप मलखांब, स्विमिंग आहे, स्केटिंग आहे, चेस आहे, फुटबॉल, बास्केटबॉल, पासपोलो ह्या अशी विविध गेम्स आपण मुलांसाठी त्याच्यासाठी प्रशिक्षण संजीवनी अकॅडमीमध्ये देत असतो. नॅशनल लेवलपर्यंत नुकतंच आपल्या मुलांनी पासपोलो ह्या गेममध्ये नॅशनल लेवलमध्ये त्यांनी 11 सुवर्ण पदकांची कमाई केलेली आहे. एकट्या संजीवनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी. अभिनंदन. हा पण एक मानाचा तुरा संजीवनी अकॅडमीच्या टोपीमध्ये आहे असं मला वाटतं. आणि त्यासोबतच इंटरनॅशनल डायमेन्शन मुलांना देण्याकरिता आपण चायनीज लँग्वेज आपल्या मुलांना प्री प्रायमरीपासून शिकवत आहोत. प्री प्रायमरीच्या मुलांना तुम्ही आत्ताही विचारलं तर ते जे मूळ संवाद आहेत ते चायनीजमध्ये ते करू शकतात आणि चायनीज गाणे पण ते म्हणतात. त्यासोबतच अमितदादांनी आम्हाला स्टाफ एक्सचेंज प्रोग्रामच्या अंतर्गत मिस नॅन्सी ह्या इजिप्तच्या आम्हाला इथं एक प्रशिक्षक म्हणून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्या मुलांना स्पोर्ट्स शिकवतात, त्यांची इंग्लिश भाषेचं ते प्रशिक्षण देतात आणि त्यासोबतच इजिप्त देशाचं कसं जवळून मुलांना माहिती घेता येईल याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अशा पद्धतीनं आमची प्रयत्न आहे की जे आपले ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा. अजून एक त्याच्यामध्ये जी अडचण आम्हाला येत होती ती म्हणजे आपली जी प्री प्रायमरीची मुलं आहेत ज्यांचं वय फक्त 3 ते 6 ह्या वयोगटात प्री प्रायमरीमध्ये मुलं असतात. तर तेव्हा त्यांना जे वेळ जायचं त्यांचा प्रवासामध्ये शिर्डी किंवा येवला तिथून इथं येण्यामध्ये त्याच्यामध्ये ते फार थकून जायचे. त्याच्यामुळं पालकांचा खूप आग्रह होता की तुम्ही प्री प्रायमरी शाळा शिर्डी आणि येवल्यामध्ये काढा. तर त्याच्यामुळं म्हणजे स्वतः पालकांची मागणी होती. हो, स्वतः पालकांची मागणी होती आणि तेवढा त्यांनी प्रतिसादही दिला. दोन्हीकडे आमचे इकडे 90 आणि 70 असे पहिल्याच वर्षी आम्हाला चांगले विद्यार्थी मिळालेले आहेत आणि दोन्ही युनिट्सचं काम ही खूप चांगलं सुरू आहे. संजीवनी टॉडलर्सच्या माध्यमातून. संजीवनी टॉडलर्स. हो. आपण आता म्हणालात की संस्कृती जपणारे आपण वेगवेगळे उपक्रम घेता आहात, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे प्री प्रायमरी मुलांसाठी जर आपण पोळा म्हणलं किंवा आता आमच्याकडे 3 विद्यार्थी आहेत जे दुसऱ्या देशातून आलेले आहेत. गिरमे म्हणून 2 जण आहेत जे USA वरून आलेले आहेत आणि एक मला वाटतं इस्रायलहून आलेली आहे. तर त्यांना हे सगळ्या गोष्टी त्यांनी फक्त ऐकल्या होत्या त्यांनी त्यांच्या आजी आजोबांकडून. मग जेव्हा त्यांनी पाहिलं की पोळा इथं साजरा केला जातो आणि का आपण पोळा साजरा करावा किंवा का बरं आपण आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण का सन्मान द्यावं आणि का त्यांचा सण आपण साजरा करावा ह्याचं त्यांना जे प्रात्यक्षिक आहे ते आपण अशा सणांचं सेलिब्रेशन करून मुलांना प्रत्येक सण साजरा करतो प्रयत्न करतो. हो. धन्यवाद. आपल्या स्वतःच्या स्कूलमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची नावं आजच्या दुर्गेला तोंडपाठ आहेत. यावरून त्यांचं समर्पण जे आहे हे दिसून येते. धन्यवाद. या संजीवनी टॉडलर्स किंवा ग्रामीण भागाचा आपण वारंवार उल्लेख करता आहात, म्हणजे हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं स्वप्न आहे. थोडक्यात KG पासून PG पर्यंत आपल्या या संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटीमध्ये वाव आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? खरं तर आपली एक शाळा KG to PG जे तुम्ही म्हणत आहात बरोबर आहे. ते आपल्याकडे आधीच साहेबांनी उपलब्ध करून दिलेलं होतं. फक्त स्कूलमध्ये आपल्याकडे CBSE शाळा नव्हती म्हणून आपण ती इथे कोपरगावमध्ये काढली आणि आमचं असं स्वप्न आहे की मुलांनी KG to PG इथं अभ्यास करावा आणि पुढं नोकरीसुद्धा आमच्याकडे करावी याचाही आमचा प्रयत्न असतो. आणि आपली मुंबईला पण एक शाळा आहे, ICSE बोर्डची आहे. 2005पासून ती शाळा तिथं कार्यरत आहे आणि मुंबईसारख्या ठिकाणी ती टॉप 3 स्कूल्समध्ये ती तिथं येते. तर तिथं जे फॅसिलिटीज साहेबांनी दिलेल्या आहेत त्या सगळ्या फॅसिलिटीज आम्हाला इथं कमी फीसमध्ये त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिल्या आहेत. तर मला असं वाटतं आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत की जे मुंबईच्या मुलांना मिळत आहे ते आमच्या इथं संजीवनीच्या माझ्या चिमुकल्यांनाही साहेबांनी उपलब्ध करून आणि तेही कमी फीमध्ये. हो, जे शुल्क आहे ते कमी आहे. धन्यवाद. आपल्या या प्रवासाला पुन्हा एकदा S9च्या प्रेक्षकांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आहोत. आणि हे सगळं भुषवत असताना आजपर्यंत आपले अनेकांनी मुलाखती घेतलेल्या असतील,
अनेक उपक्रमात आपण सहभागी झाला असाल, पण आज S9 या चॅनलनं आज आपल्याला या नवदुर्गा या उपक्रमात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभरात पोचवलेलं आहे. तर S9 या चॅनलबद्दल, त्यांच्या या उपक्रमाबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्याल, किंवा हा जो अनुभव आहे हा आपल्याला कसा वाटला? सर्वप्रथम तर S9 चॅनलनी इथे येऊन माझ्यासोबत संवाद साधला, यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करते. आणि मी पाहिलं आहे की S9 कायम शिर्डी व कोपरगाव करांसाठी मनोरंजनासाठी अनेक कार्यक्रम घेऊन येत असतं, आणि त्यासोबतच दुर्लक्षित जो आपला घटक आहे त्यांच्याकडेही त्यांचं लक्ष असतं आणि त्यांच्यासाठीही ते काम करत असतात. तर ह्या त्यांच्या वाटचालीसाठी माझ्याकडून आणि संजीवनीकडून शुभेच्छा, आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी संजीवनी कायम तुमच्यासोबत आहे, एवढं बोलून मी माझं धन्यवाद. S9 आणि S9चे सर्व प्रेक्षक आपल्या ऋणात राहू इच्छित आहेत. आणि आता सुरू होतो आहे आपला रॅपिड फायर राऊंड. अर्थात आपण या गप्पांचा हा जो सिलसिला आहे उत्तरार्धात पोचलेलो आहोत. यात फक्त हो किंवा नाही किंवा दिलेले जे 2 पर्याय आहेत यापैकी एक पर्याय आपण झटपट देणार आहात. आणि सुरू होतो आहे आपला रॅपिड फायर राऊंड. आपला पहिला प्रश्न आहे, आपल्याला सर्वात जास्त कोणतं ठिकाण आवडतं, थोडक्यात कोणतं गाव आवडतं, कोपरगाव की एकंबा? कोपरगाव. धन्यवाद. शैक्षणिक धुरा आपण सांभाळता आहात, उत्तमरित्या सांभाळता आहात, पण भविष्यात जर आपल्याला राजकारणात संधी मिळाली तर यायला आवडेल का, हो की नाही? नाही. धन्यवाद. आपला स्वभाव रागीट आहे असं आपण स्वतःच म्हणालात, तर आपल्या यजमानांचा स्वभावही रागीट आहे, हो की नाही? नाही. राजविका आणि शांकरी या नेमक्या कोणावर गेल्या आहेत, आईवर की वडिलांवर? दोघांवर. धन्यवाद. हा जो आज गप्पांचा सिलसिला, ही मैफिल आज या दुर्गेबरोबर सजलेली आहे, तर हा जो आवाज आहे हा आवाज कोल्हे पाटलांचा आहे की एकंब्याच्या जाधव पाटलांचा आहे? एकंब्याच्या जाधव पाटलांचे शब्द आहेत आणि आवाज कोल्हे परिवाराचा आहे. धन्यवाद. आणि या दुर्गेनं वेगळा पर्याय निवडलेला आहे. आमच्या S9च्या रॅपिड फायर राऊंडच्या शेवटच्या प्रश्नाला निरुत्तर केलेला आहे. आमच्याकडेही काही पर्याय याच ठिकाणी राहिलेला नाही. धन्यवाद. अशाच या दुर्गेबरोबर आज आपण खूप सुंदर अशा गप्पा मारलेल्या आहेत आणि पुढे देखील त्यांच्या या सगळ्या कार्यासाठी S9 आणि S9च्या प्रेक्षकांच्या वतीनं शुभेच्छा देतो आहोत. पण त्याआधी ही जी आजची दुर्गा, जिनं आजची ही माळ या गप्पांच्या माध्यमातून सजवलेली आहे, या दुर्गेचा सन्मान सुवासिनीच्या मराठमोळ्या लेण्यानं अर्थात हळदी कुंकवाच्या लेण्यानं या नारीची, या दुर्गेची पूजा करतो आहोत. तसेच कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं ही पैठणी प्रदान करतो आहोत. तिचा आजच्या दुर्गेनं मनालीताईंनी स्वीकार करावा अशी विनंती करतो आहोत. हळदी कुंकवाचं ही लेणं प्रदान करतो आणि देतो आहोत. कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं सर्व साडे महाराणी असलेलं महावस्त्र कापसे पैठणी यांच्या वतीनं पैठणी. आणि या पैठणीचा स्वीकार आजच्या या दुर्गेनं मनालीताईंनी करावा. धन्यवाद ताई. आज आपण होतो संजीवनी ग्रामीण संस्थेच्या संचालिका, संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संचालिका आदरणीय सौभाग्यवती मनालीताई अमितदादा कोल्हे पाटील यांच्या समवेत अशाच एका दुर्गेला उद्याच्या माळेला घेऊन येणार आहोत. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात अर्थातच पुढच्या माळेला भेटणार आहोत. अशाच एका दुर्गेबरोबर बघत रहा, हसत रहा, मातीची आराधना करत रहा आणि उद्यापर्यंत नमस्कार.